देव्स किचन मराठीच्या साऊथ इंडियन सिरीजमध्ये क्रिस्पी मसाला डोसा, एकदम सॉफ्ट स्पॉन्जी इडली, उडुपी स्टाईलचं सांबार, चटण्या, मेलगा पोडी या सगळ्या गोष्टी तर आपण बघितल्या. खूप साऱ्या रिक्वेस्ट मेदूवड्यासाठी आल्या होत्या, तर आज मेदूवड्याची रेसिपी शेअर करतोय. आणि पुढचा व्हिडिओ असणार आहे इडली रव्याचा वापर करून सॉफ्ट स्पॉन्जी इडली. जेव्हा पण आम्ही हॉटेलमध्ये मेदूवडा बनवतो, बाहेरनं तो क्रिस्पी असतो आणि आतमधनं एकदम जाळीदार आणि सॉफ्ट असतो. तर हे होतं कसं, सगळं मी आज सांगणार आहे, डिटेलमध्ये सांगणार आहे आणि सगळ्या याच्या ट्रिक्स पण तुम्हाला दाखवणार आहे. चला सुरुवात करूया. काही लोकांनी कपचं पण मेजरमेंट विचारलं होतं. 1 कप उडद गोटाचं वजन आहे 200 ग्रॅम. या रेसिपीसाठी आपण अर्धा किलो उडद गोटा वापरतोय. याचाच अर्थ कपमध्ये याचं मेजरमेंट आहे 2.5 कप. ही जी अर्धा किलो आपण उडद गोटा घेतली आहे, ही व्यवस्थित 3दा पाणी चेंज करून धुवायची आहे. 3दा पाणी चेंज केल्यामुळे काय होतं, यातले जे इम्प्युरिटीज आहे, पार्टिकल्स आहेत, ते पाण्यावाटे निघून जातात. 3 ते 4 तास आपल्याला उडद गोटा आता भिजत ठेवायची. 3-4 तासानंतर याचं जे पाणी आहे हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. रेस्टॉरंटमध्ये जास्ती करून ही जी डाळ वाटण्यासाठी स्टोन ग्राइंडर वापरतात. त्याच्यामध्ये वाटण्याची प्रोसेस 1.5 ते 2 तास चालते. त्याच्यामुळे ऑटोमॅटिक एअर इन्कॉर्पोरेशन होतं आणि डाळ हलकी बनते. पण मिक्सरमध्ये वाटताना तसं होत नाही, फक्त डाळ बारीक होते, म्हणजे वाटले जाते, एअर इन्कॉर्पोरेशन होत नाही. त्यासाठी काय करायचं ते मी पुढे सांगतो. हे बघा, 1 कप मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि आता निथळून घेतलेली डाळ थोडी थोडी मी मिक्सरमध्ये घालतोय. आता आपल्याला हे ग्राइंड करायचं आहे, पण एकदम कमीत कमी पाणी घालायचं आहे आपल्याला. तर सुरुवातीला 1-2 वेळा तर न पाणी घालताच आपल्याला याला जस्ट फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे मिक्सर चालू करून परत बंद करून थोडं थोडं फिरवत जायचं आहे आणि जेवढं लागेल तेवढं थोडं थोडं पाणी टाकत याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे. हे बघा, सुरुवातीला न पाणी टाकताच याला मी जस्ट ग्राइंड करतोय आणि चमच्यानी याला जस्ट मिक्स करून घेतोय थोडं थोडं. आणि जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकत याला मी वाटून घेतो. एकाच वेळी खूप जास्ती क्वांटिटी उडद गोटा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घ्यायची नाही आहे. खूप जास्ती असेल तर मिक्सरवर प्रेशर येऊ शकतं. पाण्याची क्वांटिटी जेवढी कमी असेल ना तेवढं चांगलं. तुम्ही बघू शकता, मिक्सरमधनं डाळ वाटल्या गेलेली आहे, एकदम स्मूथ पण झालेली आहे, पण ती फ्लफी नाही झालेली आहे, फक्त व्यवस्थित वाटल्या गेलेली आहे. अशाच प्रकारे उरलेली जी उडद गोटा होती त्याला पण मी वाटून घेतलेलं आहे आणि पूर्ण 1 कप आपल्याला इथे पाण्याचं इथे लागलेलं आहे वाटताना. बघा, अर्धा किलो घेतली होती ना आपण उडद, जी भिजवून घेतली होती आपण, त्याला वाटायला 1 कप पाणी आपल्याला इथे लागलेलं आहे. हे बघा, हे रेडी नाही आहे, पण वड्याचा शेप देता येतोय. पाणी जास्त झालं तर वडे फुटू पण शकतात आणि वड्याचा शेप पण ठीक येत नाही. बॅटर आता फ्लफी बनवण्यासाठी 2 पर्याय आहे. म्हणजे एकतर हाताने त्याला फेटायचं 10-12 मिनटं, त्याच्यामुळे एकदम एअर इन्कॉर्पोरेशन होते आणि बॅटर एकदम हलकं होतं. आणि दुसरा पर्याय आहे की याला 4 ते 5 तास फर्मेंट करायला ठेवायचं, जसं मी याला ठेवलं होतं. दोन्ही प्रकारे तुम्ही हे वडे बनवू शकता. आता काही गोष्टी आपल्याला याच्यामध्ये घालायच्या आहेत. सगळ्यात आधी बारीक चिरलेलं ताजं खोबरं घालूया, साधारणपणे 40 ग्रॅम. 5 चिरलेल्या मिरच्या, ज्या आहेत 10 ग्रॅम. क्रश करून घेतलेली काळी मिरी 1 टीस्पून, जी आहे 2 ग्रॅम. 1 टीस्पून जिरा, जे आहे 3 ग्रॅम. 15 ते 20 गोडलिंबाची पानं याच्यामध्ये चिरून घालूया, ज्याचं वजन आहे 3 ग्रॅम. वडा फ्राय होताना गोडलिंबाची पानं पण फ्राय होतात, त्यामुळे वडा आणखीनच छान लागतो. अर्धा टीस्पून हिंग घालूया. 1.5 टीस्पून याच्यामध्ये मीठ घालूया, जे आहे 13 ग्रॅम. वडा बिलकुल क्रिस्पी बनवण्यासाठी आणखीन 2 गोष्टी आम्ही याच्यामध्ये घालतो. 1 टेबलस्पून घालूया तांदूळाची पिठी, ज्याचं वजन आहे 15 ग्रॅम. आणि 2 टेबलस्पून मैदा आपण याच्यामध्ये घालणार आहोत, ज्याचं वजन आहे 25 ग्रॅम. जर मैदा घालायचा नसेल, म्हणजे मैदा ऑप्शनल आहे तसा, मैदा नसेल घालायचा तर तुम्ही तांदूळाची पिठी तेवढीच वाढवू शकता. थोड्या मैद्यामुळे फिनिशिंग चांगलं येतं मेदूवड्याला. जी पद्धत आम्ही वापरतो तीच तुम्हाला दाखवतो आहे. थोडंसं बारीक चिरलेलं आलं तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि एका डायरेक्शनमध्ये याला जरा फेटून घेऊ 2 ते 3 मिनटं. याच्यामुळे हे बॅटर आणखीन हलकं होतं. हे बघा, हे असं बिलकुल हलकं झालेलं आहे आता हे बॅटर, छान. आता हे लाईट आणि बिलकुल एअरी झालेलं आहे. आता या बॅटरचं वजन करून दाखवतो. हे बघा, याचं वजन साधारणपणे 1300 ग्रॅम झालेलं आहे. जर एका मेदूवड्याचं वजन 50 ते 60 ग्रॅम असेल तर साधारणपणे 20 ते 22 मेदूवडे तुमचे या बॅटरमध्ये बनणार आहेत. तेलाचं टेम्परेचर मध्यम ठेवलं आहे आपण, म्हणजे मध्यम गरम आहे, खूप जास्ती गरम नाही, खूप थंड पण नाही. हात ओले करून अशा प्रकारे बॅटर हातावरती घ्यायचं आहे, थोडंसं रोल करायचं आहे आणि मध्ये छिद्र पाडून अलगदपणे तेलामध्ये वडे सोडायचे आहेत. पाणी लावल्यामुळे एकतर बॅटर हाताला चिटकत नाही आणि जसं तुम्ही हात उलटा कराल तेलाच्या वरती, तो ऑटोमॅटिकली जे बॅटर आहे ते सुटून येतं आणि वडा तेलामध्ये व्यवस्थित पडतो. जास्ती क्वांटिटीमध्ये जेव्हा आम्ही वडे बनवतो तेव्हा सगळ्यात आधी वडे हाफ डन करतो आणि तेलातनं काढून परत नंतर एकत्र सगळे हाफ डन केलेले वडे टाकून फ्राय करतो. म्हणजे वडे इव्हनली तळले जातात, रंग व्यवस्थित येतो आणि आतमध्ये पण ते व्यवस्थित शिजतात, कच्चे राहत नाहीत. हे बघा, ही बॅच मी डायरेक्ट फुल डन करतो आहे. तर मधनं याला
पलटून घ्यायचं आहे वड्यांना आणि साधारणपणे 4 ते 5 मिनटं याला तळायला लागतात आपल्याला. हे बघा वडे किती कुरकुरीत झालेले आहेत आणि वरचं टेक्स्चर पण किती छान आलेलं आहे. सेम साईजचे वडे मी आणखीन एक बॅच इथे काढून घेतलेली आहे. हे बघा. नंतर मी काही याच्यापेक्षा छोटे साईजचे वडे पण करून घेतले होते. हाफ डन केले होते आधी. नंतर त्यांना परत तेलामध्ये घालून फुल डन केलेलं आहे आणि मस्तपैकी गोल्डन ब्राऊन क्रिस्पी तळून घेतलेलं आहे. हे गरमागरम वडे तुम्ही सर्व करू शकता उडपी स्टाईल सांबार, खोबऱ्याची चटणी आणि टोमॅटोच्या चटणीसोबत. या दोन्ही चटण्या आणि सांबार मी ऑलरेडी देव्स किचन मराठीवरती याच्या रेसिपीज शेअर केल्या होत्या. या रेसिपीजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. याला तोडून बघूया आतलं टेक्स्चर. हे बघा किती मस्त झालेत हे वडे बघा. बाहेरनं एकदम क्रिस्पी आहेत आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट आणि जाळीदार आहेत. वडा सांबार जर तुम्ही सर्व कराल ना तर पूर्ण सांबार हा वडा शोषून घेईल इतका मस्त झाला आहे हा वडा. हे बघा. हा वडा खाताना खोबऱ्याचे तुकडे, काळी मिरी, मिरची, जिरे या सगळ्या गोष्टी जेव्हा लागतात ना त्यामुळे आणखीनच टेस्टी लागतो हा वडा. आणि वडा सांबार तर विचारूच नका, इतका भारी लागतो. तुमचा पण जर वडा सांबार फेवरेट असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि देव्स किचन मराठीला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. बेल आयकॉन जरूर दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.